जेव्हा लोक तुम्हाला संपायला उठलेले असतात आणि तुमच्या मागे हात धुवून लागलेले असतात, कर्म आपण प्रामाणिकपणे आणि संयम ठेवून करायचं असतं, हेच मी सांगायची। एकदा एक गोष्ट मला आठवली आहे। एकदा एका चिमणीनं एका मधमाशीला विचारलं की माणसं तुमचं मध घेऊन जातात तर तुमच्या भावकीला, तुमच्या बिरादरीला वाईट वाटत नाही का, जेव्हा तुम्ही एवढ्या मेहनतीने मध तयार करता आणि तुमचं पोळं हे माणसं घेऊन जातात, तेव्हा तुमच्या भावकीला, तुमच्या बिरादरीला काय वाटतं? मधमाशीनं खूप छान उत्तर दिलं, ते तुम्ही खूप म्हणलं नाही का? मधमाशी बोलली चिमणीला की माणसं आमचं मध जरूर घेऊन जाऊ शकतात, माणसं आमचं मधाचं पोळं जरूर घेऊन जाऊ शकतात, पण माणसं आमचं मध करण्याची कला कधीच घेऊन जाऊ शकत। त्यामुळे मित्रांनो, तुमची कला तुम्ही जोपासा। जे तुमच्या जीवावर उठलेले आहेत, ज्यांना वाटतं तुम्ही संपलं पाहिजे, त्यांच्यासाठी आपली कलाच पुढं आपलं हत्यार ठरणार आहे। आणि आपली कला जोपासा आणि विजय व्हा। जय भवानी।